झाली बघा लाल भडक आपली घरगुती चटणी. कढई भरून भाजलेला कांद्याचा ढवळेश्वर पुजारा केला की आईने पप्पाने चहाचा ब्रेक घेतला. एवढ्या एनर्जीने आईने डायरेक्ट मिरचीचं पोतच घराच्या बाहेर काढलं. पण तिथंच बाहेर पायरी ठेवलं. मला हायबुजावर बसल्यावर मांडी होते म्हणून सांगितलं. मी पण मग कंपनीत आलेल्या फोनवर शायनिंग मारत बोलत आईच्या मांडीवर मिरचीचं पोतं ठेवलं. पण अद्याप इथंच संपला नाही. आईनं फक्त मिरचीचं हलकं पोतं नेलतं. बाकीचा सगळा जड मसाला मलाच न्यायला लागला. पण मी कसा बसा हायबुजाला कुतवत सगळं मसाला तिच्यावर घेऊन बसलो आणि डायरेक्ट डांगाव चटणीच्या चिंध्या करायला आलो. पहिला काकानं सगळं मसाला लायकीत आहे का नाही ते बघितलं. मस्ती अजून जिरलेलं नाही कन्फर्म झालं की लगेच सगळ्यांना उचलून टांगा तुडवायला पाठवलं. तेवढ्यात त्यांच्या आयुष्यात धुरी द्यायला वरनं मिरच्या बी टाकायला चालू केलं. मग काय नुसता धंदाडांग तत्ताडांग धंदाडांग तत्ताडांग एका मागणं एक सूर चालूच. ही ऐकून माझ्या आयुष्याचं पारणं फिटलं. माझं समाधानच झालं. म्हणून एवढा भारी आवाज काढणाऱ्या मशीनवर एक लुक टाकावं म्हणलं. लय भारी वाटलं. आणि आपली इकडे चटणी करायची तर चालूच होती. म्हणून म्हणलं तर दुसऱ्यांची पण चटणी चालली ती पण बघावी. तर त्यांची तांबडी चटणी करायची चालली. तेवढ्यात खुन्नस म्हणून जरा कमी आपली चटणी तयार झाली. आणि डंटाडान त्याला काय होतंय म्हणून आपली घरगुती चटणी तयार झाली. तर कसा वाटला आपल्या घरगुती मसालेदार चटणीचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.